लय ढग आल्यात आज. आभाळ पण लई आहे आताच. थोडा टिपकं पडलं पावसाचं. बस हिरावर ते शेंग मार लागलं आणि त्याला जरा हे कर हान जरा थोडा नाहीये. आपले जास्त पडला यांच्यापेक्षा. पुढं पाऊस नाही पाहिजे रे तिकडं चाचबीज साईडला. मकर लंगा लागन आपली कार्यकर्ता वरच आपलं काय पावसात पण चालतं. फोन केलता डायरेक्ट पुढे येऊ नका लय गाळ झालाय घाटात. आता आम्ही बरोबर ना वाकी मध्ये होतो युटर्न मारलाय आम्ही आता. झाडा खाली पडला होता राव इथं. त्यामुळे वाचलो जरा इकडं पडायचं आपला कुन्नस. नेमकं वाळून घ्यायचं चालू आता. एवढे खड्डे ना भाई. अरे बिरजवडी पासून चालू केलं या माळून घ्या पर्यंत खड्डे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता बरोबर आहे ना 9:30 झालेत. आम्हाला निघायचं होतं 11 वाजता घाटात. पण नेमकं आहे ना पावसाचं वातावरण झालंय. लय ढग आल्यात आज. आभाळ पण लई आहे आताच. थोडा टिपकं पडलं पावसाचं. ते आमच्या सोबतचे पाहुणे ते म्हणले पाऊस आला होता आमच्या इकडे थोडा थोडा. पण नशीब त्या घाटाच्या तिकडे पाऊस नाही आला. त्यांचा फोन आला वाटतं. थोड्या वेळेस थांबलो राव गोट्यात. पाऊस यायला लागलाय. ते पाऊस राव मी विचारलं खेळला तिकडे घाटात पाऊस आहे का. ते म्हणतात नाहीये. पण आमची इथं पाऊस पडतोय राव. एवढा पाऊस असेल तर काय घाट व्हायचा रे. बंगारे हा घाट नाही झाला. डायरेक्ट बंद करणार आहे आम्ही. सीझन बंद करणार डायरेक्ट. मग आता पुढल्या सीझनला काढणार. हा घाट नाही आलं. वार पण नाही. पाऊस जायला पाहिजे ना. वार नसल्यामुळे पाऊस जात नाही राव लवकर. आबाळ झालं सकाळच्या बारी आबाळ होतं. काल चांगलं खणखणीत ऊन होतं रे. फालतू घरी आले राव. नशीब आम्ही हे बुजावलं सगळं. अजून तर नाही टिपाकलं कुठं. इथं टिपाकलं राव. इथं टिपाकलं. एकच टिपाकलं. बाकी इकडं नाही कुठं. गाडी आणली बरं. कागद टाकतोय नेमका. कागद बांधा नाही आणलाय ना भरू लगेच. या तिघांना भरायचं आपल्याला आज. आणि हे बरं आलं नशीब कुठंच गळत नाही. आणि तिथं होतं एकदा गळीकडे जागी गळतंय या मुन्नाच्या पुढंच. म्हणून आत घेतलं त्याला. चल भरली. तिघांना भरलं. सोन्याचा एक गोरा चौथा आहे. त्याला नीट नाही मारला रा. चाल शिंग मारता येईल सारखं राव. मी चालू केलं काय नाही प्रॉब्लेम व्हायचा. बस हिरावर ते शेंग मार लागलं आणि त्याला जरा हे कर हान जरा थोडा. जा अरे जावर चल. चल सोन्या. त्याला पाऊस तर इकडे पण पडायला लागला. पण लय भरपूर पडत आहे. पुढे गेला पाऊस नाही पाहिजे सोन्या राव. पण पाऊस नाहीये. आपले जास्त पडला यांच्यापेक्षा. पुढं पाऊस नाही पाहिजे रे तिकडं चाचबीज साईडला. मकर लंगा लागन आपली. कार्यकर्ता वरच आपलं काय पावसात पण चालतं. लई आला काकडच एकटा वरती. नाही तुला 300 रुपये खर्च होईल. कोरेगाव फाट्या परत पाऊस वाढला इथं. आता पुढं पाऊस नाही. घाटात म्हणले पोर म्हणले घाटात पाऊस चालू या डायरेक्ट म्हणले. आणि दिकोटीचं ये म्हणले डायरेक्ट खेड मार्गे. इथून कोरेगाव मार्ग आहे ना ट्राफिक आहे. रोड बारीक आहे नेमका. याला आता खाली काय गाणं वाटलं का भिजला काय. लागलेला गाजराव पाऊस.
2,000 years later. पुढे पोरांनी फोन केलता डायरेक्ट पुढे येऊ नका लय गाळ झालाय घाटात. आता आम्ही बरोबर ना वाकी मध्ये होतो युटर्न मारलाय आम्ही आता. संपला सीझन आता लास्ट ट्रायल. आता नाही करत नाही झोप आता नाही आरामावर ठेवायची. असंच होतंय राव. असं जर लांब गेलो जुन्नर बिन्नर लांब गावला आणि असं मधून फिरायला लागलं कसं वाटत. 12 वाजल्या तशी गाडी घेत. काल राव चांगलं कधी ऊन पडलं होतं काल व्हायला वाटत राव. पोर न्यूटन मारलाय तरी त्या इथे सगळ्या माग आहे आपल्या गाडी मागच. ती बाकी 3-4 जण सगळी गाडत होती. आम्ही अर्ध्यातून तरी फिरले. झाली घ्या नाश्ता करा घ्या. नाश्ता तरी करू बाबा. सकाळ धरून काहीच नाही खाल्लं. लाईट लावा लाईट जरा लाईट लावून चांगलं वाटत जरा. लाईट गेली फॅन चालू आहे. इन्व्हर्टर आहे का? वर पाऊस पडला ना चांगला पहिला. आता म्हणून पाणी खाली आलाय. हे बामाच आहे ना. आता पाऊस जरा कमी झालाय थोडा थोडा. पण लय कुठं कमी झालाय रे. एवढं चालत राहणार पाऊस. आबळ पण लय ना. नाश्ता बिष्टा केला जरा बरं वाटलं माहिती का. सकाळ धरून पोटात तर काहीच नव्हतं. गाठात गेलो असतो परत चिखल खाल्ला असतो ना आपण. अख्खा चिखल झाला त्या गाठात. तसेच किती गाणं बघ. काल अख्खा खणखणीत दोन राहू. काल ना टोकन असतं ना काल पळून पण राहते आमची. ताट काढण्यात हळूहळू घेऊन होतं गाडी आता. नाही घसरा घसरी होण्याची. आडा खाली पडला होता राव इथं. त्यामुळे वाच होता इकडं पडायचं आपला पुन्नस. नेमकं वाळून घ्यायचं चालू आता. एवढे खड्डे आहे ना भाई. अरे बिरजवडी पासून चालू केलं या माळून घ्या पर्यंत खड्डे आहे. अख्या खड्ड्यात कंबार गेली आमची. लय वाईटा गाला. या खड्ड्यामुळे पडले असणार मध्ये गाडा पाडला तो. त्यामुळे वासरू इकडे जायचं वाटतं. लय आलायचे ते. आणि इकडं आलो अख्खा पाऊस सुधारलाय. अख्खा पाऊस सुधारला. आणि आपला शेप फुटका बरी. फिरव क्या शिका निघले कुठं बाहेर बांधून टाकली. इथं कुठं गळत नाही. तिथं जास्त गळत. आणि त्या मुन्नाच्या खाली ना वरती बरोबर इथं डोक्यावर गळत यायच्या. हो इथं वल्ल केलंय बरं. याला पुढं खाली आत बांधून टाकलं लगी. आणि गुडीची देऊ इथं वर गळते एक. हो इथे वर गळते होतो बस. अदरवाईज कुठंच गळत नाही. आता तशी गाडीच वारल्यात. आता डायरेक्ट 5 वाजता घर येतो. पोट येतो डायरेक्ट. पाऊस चांगला पडला रे आपल्या इथं राव. आमच्या इथं जवळपास 3 वाजले आता पाऊस अख्खा थांबलाय. मग अशी जास्त पडत होता. आता बंद झालाय पाऊस. पाऊस बंद. चहा घेऊ म्हटलं. चहा केला आणि गाडा बघतोय. हे साईडचं आहे ना जुन्नर साईडचं आहे सुलतानपूर. ही तर राव पाऊस नाहीये. बाकी आमच्या इकडे सगळीकडं निंबावला खंडोबाला आणि 2-3 साईडला होती. ती कानेवाडी बिनवाडी बंद झालं सगळं डायरेक्ट. आंबेगावला 1-2 होता तो पण बंद झाला. आता जुन्नरला पाऊस नाहीये. तिथं पाहिजे आता गाडं. 2,000 years later. 5:30 वाजले बरोबर. आता पोरांनी ना कुट्टी पण आणून दिली मक्याची. आपली मका भरपूर आणलेत ना. रितेच्या वर बरीच लावलेली रितेच्या गोट्यावर. आणि इथं काही लावलेली. आता मका टाकायचे नाही. पहिले आंबवून टाकायचं नंतर मका टाकून पाणी पाजून ओके डन. मका जास्त तारायचे आता आमचं प्लॅनिंग आहे. आणि आता सीझन आमचा बंद झालेला आहे. आता नाही पळवणार. हो आता ऊन आला राव. हो चांगलं वाळलं पण आणि ऊन आलं आता. काय राव सकाळी त्याला लय पाऊस आलता. सकाळी त्या गाठापर्यंत पोचलो पण नाही रे. फक्त त्या मला वाटतंय खेडच्या थोडं मागं होतो तिथूनच वळायला लागला आम्हाला. युटर्न मारला नाश्ता करा थांबला बांब फाट्यावर.